भारतीय गण समाजांपैकी एक असलेला गोरमाटी समाज आजही आपली आदिम संस्कृतीची परंपरा जपून आहे। प्राध्यापक अशोक राणा यांच्या माहितीनुसार या समाजात सामूहिक जीवन आणि समूहाने वाटून खाण्याची गण संस्कृती आजही ओरी बकरीच्या रूपात टिकून आहे। कोणत्याही समाजाच्या अभ्यासात त्याची संस्कृती महत्त्वाची असते आणि गोरमाटी समाजाची संस्कृती नष्ट होण्यापूर्वी तिचा अभ्यास होणे गरजेचे आहे। मानवशास्त्राच्या दृष्टीने संस्कृतीची पहिली अवस्था अश्मयुगीन किंवा पाषाणयुगीन संस्कृती मानली जाते। या काळात शिकार करून उपजीविका करणारे आदिम मानव अन्नाचे शाश्वती नसल्यामुळे शिकारीतून मिळालेले मांस सुकवून साठा करून ठेवत असे। याच पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष आजही गोरमाटीच्या खाद्य संस्कृतीत आढळतात। गोरमाटी समाज सामूहिक शिकारीतून मिळालेल्या डुकराच्या मांसाचे बारीक तुकडे करून त्यांना सुतळीत ओवून सुकवतो आणि विशिष्ट पद्धतीने मडक्यात साठवतो। या सुकलेल्या मांसाला ते सुकळडी म्हणतात। सुकळडी ही पाषाण युगातील आदिम मानवाच्या अर्थव्यवस्थेचे निदर्शक असून या खाद्य संस्कृतीचा ठेवा गोरमाटी समाजाने स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत जपला होता। गोरमाटी समाजाच्या खाद्य संस्कृतीतील काही प्रमुख पदार्थ सुकळडी, सळोई, नारेजा, फरियार, लंगावण, भुंजी मासळीर खोडे, चिसरूर लंगावण, झिंगार खोडी लंगावण, खेकडेर रावडी इत्यादी आहेत। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।